उल्हासनगर महापौरांच्या जनता दरबारामध्ये मोठा गोंधळ झाला। महापौरांच्या जनता दरबारामध्ये एक महिला संतप्त झाली। नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून महिलेने सवाल विचारले। 65 लाखांच्या खर्चाचा हिशोब द्या अशी मागणी या महिलेने केली। तर नगरसेवक कुटुंबासह गुवाहाटीला गेलेच कसे असा सवाल या महिलेने विचारला। गोंधळ वाढल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं। नगरसेवक गुवाहाटीला गेले, तिथं ठिकाणी विविध फिल्मी गाण्यांवर नगरसेवकांनी रील्स बनवले। ते 7 स्टार हॉटेलमध्ये राहिले असा आरोप सीमा आहुजा यांनी केला। त्यांच्या प्रश्नाला सभागृह नेता उत्तर देत असतानाही त्या भडकल्या। मी महापौरांना प्रश्न विचारला, तुम्ही का बोलता असं म्हणत महिलेनं आक्षेप घेतला आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं। मात्र गोंधळ काही थांबला नाही। प्रश्न विचारणाऱ्या सीमा आहुजा या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष असून त्यांनी केवळ राजकीय स्टंटबाजी केली असा आरोप महापौर आणि शिवसेना नेत्यांनी केलेला आहे। तुम्ही गुवाहाटीला गेले होते, नगरसेवक गेले होते, त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली गेलेली। 65 लाख 65 लाखचा जो खर्च झाला आहे त्याचा हिशोब मला फक्त पाहिजे होता। तर त्यांना उत्तर देता येत नव्हतं। का देता येत नव्हतं माहिती नाही। ते महापौर उत्तर नाही देत होते। त्यांच्या ज्या बाजूला होते ना ते कोण होते मला माहिती नाही, त्यांना मला ओळखायचं पण नाही आहे। त्यांनी उत्तर दिलं की असं झालं तसं झालं। तर पण तुम्ही मग हा जो बोर्ड आहे ना, एक मिनिट जरा साईडला व्हा तुम्ही। हा जो बोर्ड आहे ना महापौर, हे कशाला लिहिलं आहे? तिथे लिहा ना, हे सो अँड सो उत्तर देणार आहे। महापौरचं नाव का लिहिलंय तिथे? उत्तर महापौर देणार आहे ना। महापौरने मला काही उत्तर दिले नाही। त्यांना काही मी पूर्ण मीडियाला त्या संदर्भात मी उत्तर दिलेलं आहे आणि मला जास्त महत्त्वाचं वाटलं नाही त्यांना इथं उत्तर देणं, का तर मी त्या संदर्भात पहिले उत्तर देऊन झालेलं होतं। हा जनता दरबार होता, जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी मी इथे बसलेली आहे, ना की कुठल्या राजकीय पक्षाच्या समस्यांसाठी मी इथे बसलेली आहे। मी जनतेसाठी इथे बसलेली आहे। हाँ, तो एक निव्वळ पॉलिटिकल स्टंट होता। जनता दरबार मतलब महापौर ने पहली बार उल्लासनगर शहर में आम नागरिकों की सुनवाई होनी चाहिए, इसलिए एक एक नागरिकों के सामने सामने जाकर अधिकारियों को बुलाकर उनकी सुनवाई होनी चाहिए। ये डॉक्टर श्रीकांत शिंदे जी की जो संकल्पना है उसको हम काम कर रहे हैं। पर अचानक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अभी नई हुए महिला अध्यक्ष जो है सीमा, कुछ तो नाम है उनका, सीमा कुछ तो इस तरीके का जो उनका नाम है, तो वो जो नए हुए हैं तो नए होने पर उनको कुछ तो ऐसे कुछ करना था, तो वो पॉलिटिकल स्टैंड करके गए हैं। पॉलिटिकल स्टैंडबाजी करने से ऐसे कोई शहर को कोई फायदा मिलेगा नहीं। स्टंटबाजी करना, स्टंटबाजी करके कि सभागृह नेता उत्तर क्यों दे रहा है, महापौर ही उत्तर दे, ऐसा नहीं होता है। महापौर जब जनता दरबार लगाती है तो उसका उत्तर अधिकारी देते हैं, काम अधिकारी करते हैं। शासन और प्रशासन मिलकर के समस्याओं का निवारण करते हैं। ये कोई जरूरी नहीं है कि हर क्वेश्चन का उत्तर महापौर ने देना चाहिए। कभी मैं उत्तर दूंगा, कभी हमारे सभागृह नेता देंगे, दूसरे लोग दे सकते हैं। तो ऐसे स्थानों पर पॉलिटिकल स्टंटबाजी नहीं करनी चाहिए।